नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. सध्या सगळ्या भारतभरातील ज्वलंत विषय म्हणजे जंतर मंतर दिल्ली येथील जे काही विद्यार्थ्यांचं कॉंग्रेस जनता पार्टीचं उपोषण आणि आंदोलन सुरू आहे त्याची चर्चा आता फक्त भारतापुरती मर्यादित न राहता पूर्ण जगात पसरलेली आहे. त्याच्यात निषेधार्थ आज अकोले तालुक्यात मोर्चा होता आणि असं नाही की हा मोर्चा फक्त अकोले तालुक्यावरचा मर्यादित होता, तर आपले जे काही छात्र भारतीचे विद्यार्थी आहेत, जे छात्र भारतीचे कार्यकर्ते आहेत, ते दिल्ली या ठिकाणी सुद्धा या मोर्चाला, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. त्यातील आज आपल्यासोबत आहेत विशाल भाऊ शिंदे आपल्यासोबत, आणि त्या ठिकाणी जो काही लाठीचार्ज झाला त्यावेळेस विशाल भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हातावरती देखील मारहाण झालेली आहे पोलिसांकडून. विशाल भाऊ, काय सांगाल दिल्ली येथे काय सध्याची परिस्थिती आहे? दिल्लीमध्ये सध्या आपण बघितलं बघतो ज्या पद्धतीने पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. अतिशय शांततेच्या मार्गाने सर्व विद्यार्थी संसदेच्या मार्गाने निघाले होते. पोलिसांनी बॅरिगेटिंग केली, मुलांना तिथे अडवण्यात आलं आणि ज्यावेळेस मुलांनी घोषणाबाजी चालू केली त्यावेळेस मुलांवर त्यांनी टिअर गॅसेसचा मारा केला. टिअर गॅसेस संपल्यानंतर त्यांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांनी धुराचे जे काही बॉम्ब असतात ते विद्यार्थ्यांमध्ये सोडले. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ही मुलं आपला अधिकार मागण्यासाठी तिथं पोहोचलेली होती. त्यांचं मागणी काय होती? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तो पण त्याच्यासाठी, तर या देशाची जी शिक्षण व्यवस्था तुम्ही खराब केलेली आहे तर ती शिक्षण व्यवस्था तुम्ही सुधारावी, तुमच्यामध्ये थोडीफार अक्कल निर्माण व्हावी यासाठी सोडलेली होती. पण सरकारला या देशातील विद्यार्थ्यांचं काहीही घेणं देणं नाहीये. त्यांना त्यांचा खासदार वाचवायचा आहे. त्यांना त्यांचं शिक्षणातील जो भ्रष्टाचार आहे तो अजूनही कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे. त्यामुळे हे सरकार अतिशय भ्याड पद्धतीनं, त्यांनी ज्या पद्धतीनं अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांनी मुली बघितल्या नाही, मुलं बघितली नाही. अतिशय लहान मुलं, 10वी-12वीची मुलं, 10-10 वर्षाची मुलं, त्यांच्यावर त्यांनी हात उचलले, त्याच्यावर लाठीचार्ज केला. आमच्या बहिणी तिथं उपस्थित होत्या, ज्या मुलींवर त्यांनी त्या खाताडावर बसून त्याला मारण्यात आलेले. इतक्या खालच्या पातळीवर दिल्ली सरकारचं पोलीस, दिल्ली सरकारची यंत्रणा गेलेली आपल्याला तिथे तुम्ही बघू शकता. जर तुम्ही या देशातील विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणून ठरवता तर या देशाचे खरे देशभक्त कोण आहेत? तुमचे अंधभक्त आणि तुम्हीच का? नाही, या देशाचे खरे अंधभक्त तुम्ही जे निर्माण करताय ते वातावरण तुमच्यापुरतं मर्यादित राहणार आहे. या देशातील विद्यार्थी तरुण जागा होत आहे आणि या देशासाठी तो उभा राहून आपला अधिकार मागण्याची तयारी ठेवतोय. तुम्ही कितीही दडपशाही करा, तुम्ही कितीही आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करा, हा विद्यार्थी पुन्हा उभा राहील. आमच्यावर लाठीचार्ज करा, या हातावर त्यांनी लाठी चालवलेली आहे, लाठ्या तुटतील पण आमचा विश्वास डगमगणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, आम्ही भगतसिंगांचे वैचारिक वंशज आहोत. तुम्ही पाठीमागून वार करता पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. तुम्ही पाठीमागून जरी वार केला तरी आम्ही तुमच्यासमोर आमच्या छाताडा पुढा करून तुमच्या विरोधात उभं राहणार आहोत. कुठेतरी महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते म्हणतात प्रयत्न चालू आहे किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे, काय सांगायला? ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट येत आहे, मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्हाला जर गुजरातचे पप्पा हवे असतील तर तुम्ही गुजरातमध्ये जा, त्यांची तिथं जाऊन वाहवाही करा. महाराष्ट्रातील या देशातील जो तरुण आहे, लढतो आहे, त्यांचा आत्मविश्वास तुमच्या बोलण्याने डगमगणार नाही. तुम्ही तुमच्या तोंडाला येईल ते बोला, पण आम्हाला आमची सत्य परिस्थिती माहिती आहे. तुम्ही आम्हाला स्टंटबाज म्हणा किंवा देशद्रोही म्हणा, काहीही म्हणा, आम्हाला माहिती आहे, या देशातील नागरिकांना माहिती आहे हे विद्यार्थी का लढतायत, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते खरोखरच आपल्या पोटतिडकीने तिथे जाऊन उभे राहिलेले आहेत. तुम्हाला फडणवीस आहेत, तुम्हाला ते कळणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस आम्ही तुमचा राजीनामा मागायला येऊ ना त्यावेळेस तुम्हाला अक्कल येईल तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांशी लढला आहे. ही जनजी आहे, जनजी. तुम्ही किती आमच्या विरोधात राहा, ज्यावेळेस तुमच्या मागावर आम्ही लागू ना तर तुमची खुर्ची घेतल्याशिवाय राहणार नाही. तर भाऊ, जरांगे पाटलांनी दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन जर का या आंदोलनाचा तुम्ही सखोलरित्या विचार केला नाही किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बीजेपीच्या कोणत्याही नेत्यांना महाराष्ट्रभर फिरून येणार नाही, या गोष्टीची ही गोष्ट त्यांनी मांडली आहे. तर त्याबद्दल नक्कीच जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये त्यांचं भाषण मी ऐकलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय, जर बीजेपी सरकारने खरंच अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जर काम केलं नाही, त्यांच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर या बीजेपीच्या जेवढे काही आमदार असतील, जेवढे काही खासदार असेल, त्यांचं घरातून बाहेर निघायचं आम्ही अवघड करून टाकणार आहोत. धन्यवाद विशाल भाऊ, आमच्या चॅनलला